प्रवीण परदेशी, प्रवीण परदेशी हे साधंसुधं नाव नाही आहे. एक माजी सनदी अधिकारी आणि अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळचं नाव. बऱ्याच ठिकाणी काम केलेला हा अधिकारी आता पुन्हा चर्चेत आलाय. याचं कारणही तसंच आहे. राज्याची विस्कटलेली आर्थिक स्थिती सावरताना सरकारमध्ये पुन्हा एकदा वित्तीय शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्तानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असलेल्या वित्त विभागावर या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचं थेट लक्ष राहील अशी चर्चा होऊ लागली. शिवाय आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक शिस्त आणण्यासाठी हा निर्णय घेतलाय असं सुद्धा बोलू लागले. असो, राजकीय चर्चा होत राहतील, अनेक प्रश्नही उपस्थित होतील. मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले परदेशी यांची पॉवर या निमित्तानं अधोरेखित होते. प्रवीण परदेशी यांची ही नेमकी ताकद काय आहे, प्रवीण परदेशी यांना एवढं महत्त्व का दिलं जाते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबईत. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभारसुद्धा याआधी पाहिलेला आहे. प्रवीण परदेशी हे 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत. परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा कार्यरत होते. 1983मध्ये ज्यावेळेस लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी जे काम केलं होतं त्या कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा सुद्धा झाली होती. त्यानंतर त्यांनी सोलापूर असेल किंवा त्यासोबत अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आणि नंतर मुंबई महानगरपालिकेचे ते आयुक्तसुद्धा होते. मात्र ठाकरे सरकारच्या काळात त्यांना इथून हटवण्यात आलं. त्यानंतर परदेशी थेट केंद्रीय कमिट्यांमध्ये सक्रिय राहिले. प्रवीण परदेशींनी नोव्हेंबर 2021मध्ये केंद्रीय कमिटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग ते भाजपच्या बैठकांमध्ये सुद्धा दिसू लागले. परदेशी यांच्यावरती फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवलाय. फडणवीसांच्या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय असेल, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास, महसूल अशा विविध विभागांमध्ये जबाबदारी सांभाळलेली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा या संस्थेचे CEO म्हणून सुद्धा प्रवीणसिंह परदेशी यांनी काम पाहिलेलं आहे. एकंदरीत अशी बरीच मोठी कारकीर्द आहे ती परदेशी यांची. या सगळ्या कार्यकाळामध्ये ठाकरे वगळता बाकी जवळपास सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी होते असं दिसून येते. 2019मध्ये मुख्य सचिव पदाची संधी हुकल्यानं त्यांनी सनदी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मात्र 2022मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार आलं आणि परदेशी पुन्हा एकदा सक्रिय झाले. राज्य सरकारची थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मित्रा या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परदेशी यांना संधी मिळाली. राज्य सरकारनं त्यांची अलीकडेच मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या अध्यक्षपदी सुद्धा नेमणूक केली आहे. आता परदेशींची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातली सगळ्यात महत्त्वाची एक प्रतिक्रिया जी आहे ती वाचून दाखवणं महत्त्वाचं आहे. ती प्रतिक्रिया आहे आमदार रोहित पवार यांची. त्यांनी म्हटलंय, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री दर्जा असलेले पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढं अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णयसुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या 1.5 वर्षामध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये घुसखोरी केली, आता अजितदादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल असल्यानं त्यांना प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यावरती त्यांनी भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीमवर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं हे महाराष्ट्राच्या हिताचे राहील. राहिला प्रश्न मित्रपक्षांचा.
तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे। त्यामुळं गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे। भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही, हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल असं रोहित पवारांनी म्हटलंय। एकंदरीतच परदेशींच्या नियुक्तीचा GR जर आपण बघितला तर त्यांच्याकडे बरेच अधिकार दिले असल्याचं बघायला मिळतंय। त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देखील देण्यात आलाय। शिवाय रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे अजितदादांच्या खात्यावरती बारीक वॉच ठेवण्याचं काम देखील त्यांच्याकडून होणार असल्याचं बोललं जाते। प्रवीण परदेशी यांची सक्रिय राजकारणात यायची धडपड देखील चालू आहे, ते आधीपासूनच दिसतंय। त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी धाराशिवमधून प्रचंड प्रयत्न केले होते। धाराशिव लोकसभेसाठी प्रवीणसिंग परदेशी यांनी एक प्रकारे राजकीय लॉन्चिंग आणि स्वतःसाठी तिथं चाचपणी सुद्धा केली होती। परदेशी हे किल्लारीला ज्यावेळेस, जसं की सुरुवातीला सांगितलं, किल्लारीला ज्यावेळेस भूकंप झाला होता त्या काळात ते लातूरचे जिल्हाधिकारी होते। त्यामुळे तसा त्यांचा त्या भागाशी जो आहे कनेक्ट तो चांगला आहे। धाराशिव जर आपण बघितलं तर आकांक्षित जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये त्याचा आधार घेत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातला जो वावर होता तो त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता। त्यांनी तिथं वेगवेगळे कार्यक्रम घेतले होते, लोकांमध्ये ते मिसळत होते आणि त्याचमुळे प्रवीणसिंग परदेशी यांना धाराशिवमधून मैदानामध्ये उतरवण्याची जवळपास तयारी जी आहे ती भाजपनं केली होती आणि स्वतः परदेशी यांनी सुद्धा तिथून चाचपणी केली होती, तयारी सुद्धा त्यांनी केली होती आणि ते काही महिने त्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी फिरले सुद्धा होते। या संदर्भातले रील्स असतील किंवा व्हिडिओज असतील किंवा ते काम जे आहे ते सगळं प्रवीण परदेशी यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती सुद्धा दिसून आलेलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि परदेशींना कमळाच्या चिन्हावरती लढायचं होतं आणि शिवाय काही दुसरी गणितं फिसकटल्यामुळे सुद्धा त्यांनी तिथून माघार घेतली अशा चर्चा झाल्या होत्या। शेवटी राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांना धाराशिव लोकसभेमधून मैदानात उतरवण्यात आलं आणि ओमराजेंनी अर्थातच तिथून विक्रमी मतांनी मैदान मारलं। इथं जर परदेशी असते तर कदाचित वेगळं चित्र राहिलं असतं का, हा अभ्यासाचा विषय आहे। असो, महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनांची बरसात केली। अशा अनेक मोफत योजनांमुळे राज्याची आर्थिक घडी कोलमालून पडली आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये निधीवरून सतत कुरबुरी होत असतात। परिणामी राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण आता सरकारसाठी सुद्धा चिंतेची बाब ठरू लागलेली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजितदादांच्या वित्त विभागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आर्थिक शिस्त जी आहे राज्याची ती व्यवस्थित करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।